लाडकी बहिणीसाठी आता पुन्हा सामाजिक न्याय विभागाचा निधी वितरित केला गेलाय। सामाजिक विभागाचे 410 कोटी लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केले गेलेले आहेत। जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक विभागाचा निधी हा वितरित केला गेलाय अशी माहिती सध्या समोर येते। महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय। याआधी सुद्धा हा निधी वळवण्यात आलेला होता। पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वितरित केला गेलेला आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत। निखिल, याआधी सुद्धा आपण बघितलेलं होतं सामाजिक न्याय विभागाचा निधी वितरित केला गेलेला होता। आता पुन्हा एकदा जुलैचा हप्ता देण्यासाठी हा निधी वितरित केला गेलाय। नक्कीच आपण पाहिलं तर सामाजिक न्याय विभागाचे 410 कोटी रुपये आहेत ते जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींच्या याच्यासाठी 410 कोटी रुपये आहेत ते वर्ग करण्यात आलेले आहेत। याआधी देखील वारंवार आरोप आहे तो होत होता। अनेक मंत्र्यांनी देखील आरोप केलेला होता की आमच्या विविध खात्यातील जे पैसे आहेत ते याच लाडक्या बहीण योजनेमुळे ते आहेत ते त्या खात्यामध्ये टाकावे लागतात, त्या लाडक्या बहिणीसाठी वर्ग करावे लागतात। त्यामुळे आमच्या खात्यातील जो निधी आहे तो वर्ग केल्यामुळे आम्हाला आमच्या खात्यामध्ये व्यवस्थित काम करता येत नाहीये। याआधी देखील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी देखील आरोप केलेले होते की अशा प्रकारचा निधी जर वळवला तर आम्ही काम कशा प्रकारे करायचं असा देखील त्यांनी संतप्त सवाल आहे तो माध्यमांसमोर उपस्थित करताना विचारलेला होता। परंतु त्यानंतर असा कुठलाही निधी वर्ग न केल्याचा जे आहे ते सरकारकडून सांगण्यात आलं। परंतु आता जर पाहिलं तर असा ऑफिशियल अशा प्रकारचं जे आहे तर ते ह्या ठिकाणी जी ऑर्डर आहे तीच देखील काढण्यात आलेली आहे। एकूण 410 कोटी रुपये आहेत ते लाडक्या बहिणींच्या जुलैच्या हप्त्यासाठी आहेत ते वर्ग करण्यात आलेले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा कुठेतरी या लाडक्या बहीण योजनेचा जो पूर्णपणे दबाव आहे किंवा मग जो जे पैसे आपण लाडक्या बहिणींना देतो त्याचा कुठेतरी बर्डन या सरकारच्या इतर खात्यांवरती होतोय का, आणि त्याच्यामुळे हा लाडक्या बहीण योजनेच्या जी योजना आहे त्या संदर्भात देखील अनेक मंत्र्यांनी आहे तो विचार करण्यासंदर्भातल्या याआधी आहेत ती भाष्य केलेलं होतं। परंतु जर पाहिलं तर आता 410 कोटी रुपये आहेत ते सामाजिक न्याय विभागाचे हे लाडक्या बहिणींसाठी वर्ग करण्यात आलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी नाराजीचा सूर देखील हा मंत्र्यांमध्ये पाहायला मिळतोय। परंतु हे जे 410 कोटी रुपये आता वर्ग केलेले आहेत ते जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी सध्या तरी लाडक्या बहीण योजनेसाठी वर्ग केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच देखील खरं तर आता यावरून राजकीय प्रतिक्रिया काय समोर येत आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।